नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव आहे पंकज रामदास मते आणि आज आपण शिकणार आहोत इयत्ता 7वीतल्या लसावी व मसावी या तिसऱ्या धड्याचा शेवटचा भाग. यात आपण पाहणार आहोत लसावी आणि मसावी याचा आपण अजून कसा उपयोग किंवा वापर करू शकतो आणि त्यानंतर सोडूया या भागावरती विचारलेला सराव संच 14. तर चला सुरू करूया या शेवटच्या भागाला. तर या भागात आपण सुरू करणार आहोत लसावी व मसावी यांचा उपयोग. आता एक उदाहरण घेऊया. दुकानामध्ये 450 ग्राम जामची लहान बाटली 96 रुपयाला आहे व त्याच जामची 600 ग्रामची वजनाची मोठी बॉटल 124 रुपयांना आहे. काय दिले आहे प्रश्नामध्ये? आपल्याकडे एक जामची बॉटल दिली आहे. ती बाटली 450 ग्रामची बाटली 96 रुपयांना आहे आणि 600 ग्रामची तीच जामची बाटली मोठी आहे थोडी, ती 124 रुपयाला आहे. तर या कोणती बाटली खरेदी करणे जास्त फायदेशीर आहे? आता आपण समजा आपण दुकानात गेलो तर आपल्याला वेगवेगळ्या वजनाचे तीच वस्तू वेगवेगळ्या वजनात असते, वेगवेगळ्या किमतीत असते. तर आपण पाहतो की कुठली वस्तू आपल्याला घेतली फायदेशीर असेल. फायदेशीर म्हणजेच काय? कमी पैशात थोड्या पण जास्त वजन भेटेल. तर हा प्रश्न तसाच आहे. तर ह्या प्रश्नाचे उत्तर लसावी आणि मसावीने कसे काढायचे ते आज बघूया. आता यामध्ये आपण उकल म्हणजे काय याचे उत्तर म्हणजे सोल्युशन. आपण एकमान पद्धती शिकलो आहोत. एकमान म्हणजेच काय? दोघांचे वजन एक कुठले कुठले होऊ शकते किंवा कोणते होऊ शकते. म्हणजे दोघांचे वजन आपल्याला समान करायचे पहिल्यांदा. त्याप्रमाणे प्रत्येक बाटलीत 1 ग्राम जॅमची किंमत काढून तुलना करू शकतो. म्हणजे दोघांचे पहिल्यांदा वजन एक समान कुठल्या ग्रॅम वरती होते ते पाहू. त्यानंतर त्याची किंमत काढू. पण लहान सामायिक अवयव घेण्यापेक्षा मोठा सामायिक अवयव घेतल्यास आकडेमोड थोडी सोपी होते. म्हणजेच काय? आपल्याला 1 ग्राम घेण्यापेक्षा थोडी मोठी संख्या घेऊ, जेणेकरून आपल्याला पुढचे जे आकडेमोड आहे म्हणजे पुढचे जे कॅल्क्युलेशन आहे ते थोडं सोपे होईल. तर आपण एक काम करूया. 450 ग्राम आणि 600 ग्राम हे दोघेही कुठल्या पाड्यात येतात तर आपण माहिती आहे. जर 150 ला 3 ने गुणले तर आपल्याला 450 येते आणि 150 ला जर 4 ने गुणले तर आपल्याला 600 येते. म्हणजेच काय? 450 व 600 या सगळ्या दोघांचा मसावी आहे 150 आणि त्याचा आपण वापर करूया. कारण तुम्ही पाहू शकता दोघांमध्ये समान असलेली संख्याच आपण घेतो, म्हणून म्हटलं 150 ला जर 3 ने गुणले तर 450 येते, 150 ला 600 गुणले तर आपल्याला 4 येते. तर ह्या दोघांमध्ये समान अंक कुठला आहे तो म्हणजे 150, म्हणून ह्या संख्यांचा मसावी आहे 150. आता आपण पाहूयात 150 ला जर 3 ने गुणले तर आपल्याला 450 येते. म्हणजेच काय? 150 चे आपण 3 भाग केले तर आपल्याला किती उत्तर येते? 450. तसे 600 चे आपण 4 भाग केले तर आपल्याला किती उरतात? 150. तर जर एका लहान बॉटलची 150 ग्रामची किंमत जर आपल्याला काढायला गेली तर काय करावं लागेल? 96 ला आता ही 450 ग्रामची बॉटल होती बरोबर. तर आपल्याला 150 साठी वजन करायचंय. म्हणजेच काय? 150 च्या 3 बॉटल बनवायच्या. याचा अर्थ काय? आपण 96 लाही 3 नेच भागूया. म्हणजे आपल्याला कळेल जर 450 ला 3 ने भागले तर आपले उत्तर येते 150. तसे 96 लाही 3 ने भागले तर आपल्याला उत्तर काहीतरी भेटेल. म्हणजेच काय? आपल्या 150 ग्राम बॉटलची आपल्याला किंमत समजू शकेल. तर आपण काम केले तर 96 ला 3 ने भागले तर आपल्याला भेटले 32 रुपये. म्हणजेच काय? एक लहान बॉटल जर 150 ग्रामची घेतली तर आपल्याला किती रुपयाला पडते? 32. तसेच आपण 600 बरोबर करूया. तर 150 ने जर 600 ला गुणले तर आपले उत्तर आले 4. म्हणजेच काय? आपण 600 चे जर 4 भाग केले तर आपल्याला एक बॉटलचं वजन होते 150 ग्राम. तर तसेच 124 चे आपण 4 भाग केले तर आपल्याला काय कळेल? 150 ग्राम बॉटल किंवा 150 ग्रामची बाटली जामची बाटली किती रुपयाला येते ते. तर आपण घेतली आता मोठी बॉटल. या मोठ्या बाटलीत 150 ग्राम वजनाची जॅमची किंमत भेटली आपल्याला किती? 124 भागिले 4 तर भेटली 31 रुपये. तर तुम्ही पाहू शकता आपण जर छोटी बॉटल घेतली आणि ती 150 ग्रामच्या वजनाची पर्यंत घेतली तर आपल्याला 32 रुपये लागतात. तीच आपण मोठी बाटली घेतली आणि तिचे आपण जर किंमत काढली तर ती आपल्याला 31 रुपयाला भेटते. म्हणजेच याचा अर्थ काय? आपल्याला 600 ग्राम वजनाची मोठी बाटली घेतलेली कधी फायदेशीर होऊ शकते. म्हणून इथे लिहिले 600 ग्राम जॅमची बॉटल खरेदी करणे जास्त फायदेशीर आहे. कारण 32 रुपयापेक्षा 31 रुपये हा 1 रुपयाने कमीच आहे. म्हणून आपण नेहमी बाजारात गेलो तर आपण तेच प्रयत्न करतो की कुठली वस्तू आपल्याला कमी पैशात विकत घेता येईल. त्याकरता आपण बरीच दुकाने आपण धुंडाळतो, पाहतो, कुठे कुठे आपल्याला कमी भाव भेटतो ते पाहतो आणि त्यानुसार त्या दुकानात जाऊन आपण आपले सामान विकत घेतो. तर तसेच लसावी आणि मसावी यांचा उपयोग करून आपण हा व्यवहार करू शकतो. आता जाऊया पुढच्या अजून एक उदाहरण घेऊया. म्हणजे यावरून कळेल आपल्याला लसावी आणि मसावीचा उपयोग कसा करतात ते.
आता आपल्याला बेरीज करायची आहे 1728 अधिक 11/35. तर याचा मसावीनुसार किंवा लसावीनुसार उत्तर कसे काढायचे ते आपण पाहू. तर पहिल्यांदा आपण काय केले, ह्या दोघांचा अंश आणि छेद आणि ह्या दोघांचा अंश आणि छेद आणि ह्या दोघांचा छेद या सगळ्यांचा गुणाकार केला आणि तो आपल्याला भेटला ह्या दोघांचा. ह्या 17 गुणिले 135 केले तर आपल्याला भेटते 595. 11 गुणिले 28 केले तर आपल्याला भेटले 308. ह्या सगळ्यांचा बेरीज केले तर 903 उत्तर आले. ह्या दोघांचा गुणाकार केले तर 980 आले. आता आपण काम करूया. आता मला सांगा ह्या दोघांना कुठल्या संख्येने गुणले तर आपल्याला उत्तर हे येऊ शकते किंवा दोघांना कुठली अशी संख्या जी समान भाग जाऊ शकते, ती आहे 7. जर 7 ने 9 ला भागले तर 7 एके 7, 7 तर आपल्याला उत्तर 1 येते आणि 9तून 7 गेले उरले 2 तर उरले 20. आता 7 दुने 14 घेतले तर 20 म्हणून 14 गेले उरले 6 आणि वरतून भाग आला 3चा तर 63 झाले आणि 7 9 63 तर हे उत्तर आले 129. तसेच 7 ने याला भागितले तर 14 7 98 आपल्याला उत्तर माहितीच आहे म्हणून 140 उत्तर आले. आता हे झाले 129 भागिले 140. ही आपली सिंपल सोपी पद्धत जी आपण पहिल्यापासून करतो. परंतु आता समजा लसावी काढून जर याचा उत्तर काढायला गेलो तर कशी भेटेल, तर आपण एक काम करू. लसावी म्हणजे काय, 28 आणि 35 ह्या दोन्ही संख्यांचा लसावी काढायचा. 28 लसावी म्हणजे कसा काढतात, विभाजन केल्यानंतर आपल्याला जी संख्या जास्तीत जास्त स्वरूपात भेटेल त्यांचाच आपण पुढच्या गुणाकारा म्हणजे लसावीच्या गुणाकारामध्ये आपण त्याचं उत्तर घेतो. तर 28 जर बघितले तर आपण 7 ने जर 2 ने जर 28 ला भागले तर काय उत्तर येते 14. पुन्हा 2 ने जर त्या 14 ला भागले तर उत्तर काय येते 2 गुणिले 7. म्हणजे आपल्या 28 ची फोड गेली तर 2 गुणिले 2 गुणिले 7 असे उत्तर येते. तसेच 35 आपण केलं तर काय भेटेल 5 गुणिले 7 गुणिले तर 5 7 35. तर आपण पाहू शकतो 2 ही संख्या 2 वेळा आली, 7 ही संख्या एकदा आली, 5 ही संख्या एकदा आली. त्या तिघांचाही गुणाकार केला तर आपल्याला लसावी भेटला 140. आता आपल्याला काय करायचंय, 140 आपल्याला संख्या या दोघांच्या छेदामध्ये पाहिजे. तर अशी कुठली संख्या या दोघांना गुणाकार केला तर 140 येऊ शकते, तर ह्या संख्येला जर आपण वरती अंशाला आणि छेदाला जर 5 ने गुणले, तसेच या दुसऱ्या संख्येला जर 4 ने गुणले तर ह्या छेदात आपल्याला 140 संख्या येऊ शकते. आणि समजा जर 140 संख्या आली तर आपण या अंशांची बेरीज करू शकतो. तर 28 गुणिले 5 केले तर 140 येतात, 35 गुणिले 4 केले तर 140 येतात. तर 17 गुणिले 5 केले, 11 गुणिले 4 केले तर आपल्याला 85 अधिक 44 आले आणि या दोघांची बेरीज केली तर आपल्याला भेटते 129 छेद 140. म्हणजेच काय, आपण लसावी काढून सुद्धा या दोन्ही संख्यांची बेरीज करू शकतो. तर अशा प्रकारे आपण करतो लसावी आणि मसावीचा उपयोग. आता तिसरे उदाहरण, एका संख्येला अनुक्रमे 8 10 12 14 या संख्यांनी विभागले असता प्रत्येक वेळी बाकी 3 उरते, तर अशी लहानात लहान संख्या कोणती आहे. तर पहिले ह्या सगळ्या संख्यांचे आपण भाग पाडू. तर पहिल्यांदा आपण पाहिले तर हे 8 10 12 14 या सगळ्यांना 2 ने भाग जाऊ शकतो. तर 2 ने भाग केले तर 8/2 केले तर आपले उत्तर येते 4. 4 ला सुद्धा 2 ने भागले उत्तर येते 2 आणि 2 ला 2 भाग जाऊतो म्हणून उत्तर येते 1. पण ती लिहायची गरज नसते कारण 1 हा सगळ्यांचाच विभाजक असतो. त्यानंतर आता 2 ने 10 ला भागले उत्तर आले 5 आणि 5 ला फक्त 5च भागू शकतो म्हणून 5 इथे लिहिले. 2 ने 12 ला गुणले उत्तर आले 6 आणि 6 ला 2 ने भागले उत्तर आले 3. 2 ने 14 ला गुणले, 2 ने 14 ला भागले तर उत्तर आले 7 आणि 7 ला फक्त 7च भागू शकतो म्हणून ते झाले 7. तर आपल्याला संख्या भेटली काय 2 2 आणि इथे 2 5 3 7. आता आपण याचा लसावी घेऊ शकतो. तर लसावी घेतला तर काय मिळेल 140. त्या लसावीमध्ये प्रत्येक वेळी मिळणारी बाकी मिळवू ती संख्या लसावी व बाकी म्हणजेच काय, आपल्याला प्रश्नामध्ये दिले होते आपण संख्यांची जर बेरीज केली तर आपल्याला नेहमी 3 बाकी उरते. तर ही 3 जर यात जोडली तर आपल्याला भेटेल ती संख्या कुठली आहे 843. तर तुम्ही प्रश्न वाचलात तर तुम्हाला कळेल हे 843 उत्तर कसे आले ते. आता पुढचा प्रश्न आहे 16 20 आणि 80 या संख्यांचा लसावी काढा. तर आपण काम करू, 16 20 आणि 40 ही संख्या, या चारही संख्या, या तिन्ही संख्या आपल्या 4च्या पाड्यात येतात. तर 4 ने पहिल्यांदा भागले तर 4 चोक 16 आणि 4 ने 4 ला भागले उत्तर आले 1. आता 4 ने 20 ला भागले 4 पंचे 20 आणि 5 ला फक्त 5च भाग जाऊ शकतो म्हणून उत्तर आलेले 1. त्यानंतर 4 ने 80 ला भागले उत्तर आले 20. पुन्हा 4 ने 20 ला भागले उत्तर आले 5 आणि 5 ला फक्त 5 नेच भाग जाऊ शकतो म्हणून खाली लिहिले 1. तर आता काम करूया, आपल्याला लसावी जर काढायचा ह्या सगळ्या संख्यांचा आणि ह्या सगळ्या संख्यांचा एकत्रित गुणाकार केला तर 1 गुणिले 1 गुणिले 1 एकच येतो आणि ह्या सगळ्यांचा गुणाकार येतो 80. 80 गुणिले 1 उरला एकच.
तर या सगळ्यांचा आपण गुणाकार केला तर आपल्याला काय भेटेल 1 गुणिले 1 गुणिले 1 गुणिले 5 गुणिले 4 गुणिले 4 म्हणजेच काय आपल्याला उत्तर भेटेल 80 म्हणजे या तिन्ही संख्यांचा लसावा याला 80. आता सगळ्यात महत्वाचं काय दिलेल्या संख्यांपैकी सर्वात मोठ्या संख्यांचा इतर संख्या विभाजक असतात त्यावेळी ती मोठी संख्या दिलेल्या संख्यांचा लसावी असते. म्हणजे लसावी काढताना हा नियम तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे. दिलेल्या संख्यांपैकी सर्वात मोठ्या संख्येचा इतर संख्या विभाजक असतात त्यावेळी ती मोठी संख्या दिलेल्या संख्यांचाच लसावी असते. तर आता एक शाब्दिक उदाहरण सोडून घेऊ त्यावरून आपल्याला कळेल. उदाहरणार्थ श्रेयस, शलाका आणि स्नेहल एका वर्तुळाकार धावपट्टीच्या एका ठिकाणावरून एकाच वेळेस पळण्यास सुरुवात करतात. अनुक्रमे 16, 24 आणि 28 मिनिटात एक फेरी पूर्ण होते. म्हणजे या तिघांची अनुक्रमे म्हणजे काय श्रेयसची 16 मिनिटात, शलाकाची 24 मिनिटात आणि स्नेहलची 18 मिनिटात एक फेरी पूर्ण करतात. तर ते तिघेही कमीत कमी किती वेळानंतर सुरुवातीच्या ठिकाणावर एकाच वेळेस येतील. म्हणजे असे किती त्यांनी फेऱ्या मारल्या तर तेव्हा ते कमीत कमी वेळात सुरुवातीच्या ठिकाणावर येतील. तर आपण एक काम करू, ज्या वेळेनंतर ते एकत्र येतील ती वेळ 16, 24, 18 यांच्या पटीत असली पाहिजे किंवा पटीत असेलच. ती कमीत कमी किती असेल हे शोधण्यासाठी पहिले त्यांचा आता लसावी काढू. तर 16चा आपण लसावी केला 2 गुणिले 2 गुणिले 2 हे आपल्याला विभाजक आले. 18चे जर विभाजन केले तर 2 गुणिले 3 गुणिले 3 आणि 24चे केले तर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3. आता पाहू शकता सगळ्यात जास्त 2 ह्या संख्येत आले म्हणून 2 4 वेळा आले म्हणून 4 वेळा 2 लिहिले. त्यानंतर 3 ही संख्या 2 वेळा आली तर ही 2 वेळा लिहिली आणि या सगळ्यांचा गुणाकार केला तर 144 झाली. याचा अर्थ काय आपल्याला काय उत्तर भेटेल हे तिघेही कमीत कमी 144 मिनिटानंतर किंवा 144 जर आपण तासामध्ये आपण जर लिहिले तर 2 तास 24 मिनिटं येतात. तर 144 मिनिटांनी लिहा किंवा 2 तास 24 मिनिटांनी म्हटले तरी ते एकत्र येतील. तर आपल्याला पाहिजे तर आपण मिनिटामध्ये उत्तर लिहू शकतो किंवा तासामध्ये लिहू शकतो. तर आता आपण पाहिला की लसावी आणि मसावीचा आपण उपयोग काय वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो. आता सुरू करूया या भागावर आधारित सराव 14. तर पहिला प्रश्न योग्य पर्याय निवडा. 120 व 150 यांचा मसावी आहे. आता यांचा मसावी काय आहे त्यांचे आपल्याला खाली पर्याय दिले आहेत 30, 45, 20 आणि 120. मसावी म्हणजे काय महत्तम सामायिक विभाजक म्हणजे दोघांमध्ये सगळ्यात एकच संख्या सामायिक असली पाहिजे. तर तुम्ही पाहू शकता 120 चे आपण विभाग केले 150 चे विभाग केले तर 120 चे विभाग केले तर आपल्याला पाहू शकता 2, 3 आणि 5 आणि 2, 3 आणि 5 ह्या तीन संख्या दोघांमध्ये सेम आल्या किंवा सारख्या आहेत म्हणून त्यांचाच गुणाकार केल्याने आपलं उत्तर आहे 30. म्हणून आपण लिहू शकतो आपलं उत्तर आहे पहिलं. तर आपल्याला स्पष्टीकरणे माहिती पाहिजे की आपण 30 हे उत्तर का निवडले. दुसरा प्रश्न खालीलपैकी ही डॅश संख्या म्हणजे कोणती संख्या या संख्यांचा मसावी 1 नाही. म्हणजे या दिलेल्या संख्यांपैकी कुठल्या संख्येचा मसावी 1 नाही. मसावी 1 असणे म्हणजे काय जर त्या दोन्ही संख्यांचे विभाजन केले तर त्या दोन्ही संख्यांच्या विभाजनात आपल्याला फक्त एक हीच संख्या समान भेटली पाहिजे. तर 13 आणि 7 ह्या दोन्ही मूळ संख्या आहेत त्यामुळे या दोघांचाही मसावी 1 असणार. 29 ही संख्या मूळ आहे त्यामुळे 20 आणि 29 यांचाही मसावी 1 असणार. 40 आणि 20 ह्या मूळ संख्या नाहीत म्हणजेच काय याला जर 2 ने भागले तर यांच्या भागाकारात आपल्याला किंवा यांच्या विभाजनात 2 ही संख्या येऊ शकते. 14 आणि 15 मध्ये आपण पाहिले तर 14 चे भाग केले तर 2 गुणिले 7 येतात 15 चे भाग केले तर 3 गुणिले 5 येतात. तर यामध्येही त्यांची मसावी 1 येते. याचा अर्थ काय आपला पर्याय तिसरा ज्यामध्ये आपल्याला त्या दोघांचा मसावी 1च असतो 1 पेक्षा व्यतिरिक्त मिळतो. म्हणून आपण लिहिले 40 व 20 या संख्यांना 1 या व्यतिरिक्त इतर सामायिक अवयव आहेत. या सगळ्यांचा पहिला, तिसरा आणि चौथ्या पर्यायामध्ये सगळ्यांचा मसावी 1 आहे परंतु तिसऱ्या पर्यायामध्ये नाही. चला आता दिलेल्या संख्यांचा आपण लसावी व मसावी दोन्ही काढू. तर पहिल्यांदा 14 आणि 28 संख्या आहे तर 14 आणि 28 चे फोड केले 2 गुणिले 7 28 चे फोड केले तर 14 दुने 28 म्हणजेच काय याला 2 ने गुणा. आता मसावी काढण्यासाठी काय पाहिजे दोघांमध्ये समान असलेले भाग म्हणजे 2 आणि 7 2 आणि 7 सेम आहेत म्हणून आपण समान असल्यामुळे त्या दोघांचा गुणाकार केला उत्तर आले 14. आता त्यानंतर आपल्याला काय करायचंय लसावी काढायचंय. लसावी काढण्यासाठी काय पाहायचंय दोघांमध्ये सगळ्यात जास्त वेळा कुठली संख्या जास्त वेळा गुणाकारात आली
तर इथे 2 आणि 7 एक एकदा आली, इथे 2 2 वेळा आले आणि 7 एकदा आली. तर आपण जास्तीत जास्त 2 2 वेळा आले, त्यामुळे ही 2 वेळा 2 संख्या घेऊ आणि 7 ही एकदाच आली म्हणून घेतली. तर दोघांचा सगळ्यांचा गुणाकार केला तर उत्तर आले 28. म्हणजे मसावी आणि लसावी 14 आणि 28 चा भेटला. मसावी 14, लसावी 28. तसेच 32 आणि 16चाही काढला तर आपल्याला तेच भेटते. मसावी त्याचा 16 भेटतो, लसावी त्याचा 32 भेटतो. कारण जर 2 ने जर गुणाकार केला, 2 ने जर भागाकार केला किंवा विभाजन केले तर आपल्याला 16 उत्तर येण्यासाठी 2 ही संख्या किती वेळा गुणावी लागेल? तर 2 ने जर भागले 16 तर उत्तर आले 8. 8 ला जर 2 ने गुणले तर उत्तर आले 4. 4 ला 2 ने गुणले तर उत्तर आले पुन्हा 2. म्हणजे आपल्याकडे 4 वेळा 2 येतील. आणि 32 मध्ये पाहिले तर आपल्याला 5 वेळा 2 येतील. तर दोघांमध्ये सामायिक जर पाहिले तर ह्यामध्ये 2 4 वेळा येतो, यामध्ये 2 5 वेळा येतो. तर मॅक्स टू मॅक्स म्हटले तर दोन्ही संख्यांमध्ये 2 4 वेळा येतो. जास्तीत जास्त 2 4 वेळा आल्यामुळे त्यात सगळ्यांचा गुणाकार केला तर उत्तर आले 16. आता लसावी झाला तर आता लसावीमध्ये काय मिळालं? तर सगळ्यात जास्त संख्या 2 ही 32 मध्येच येते, 5 वेळा येते. तर आपण लसावीमध्ये तेच पाहतो की कुठली संख्या जास्तीत जास्त गुणाकारात येते. तर इथे 5 वेळा 2 गुणाकारात येण्यामुळे त्याचा लसावी लिहिला 32. आता तिसरा प्रश्न आहे 17, 102 आणि 170 यांचा आपल्याला लसावी मसावी काढायचा. तर 17चा आपण गेले भाग, तर या भागामध्ये काय भेटेल? 1 गुणिले 17, कारण ही 17 मूळ संख्या आहे. 102 ला जर फोडले तर आपण काय भेटेल? 2 ने जर भागले 102 ला तर आपल्याला काय भेटेल? 2 पंची 10, 2 एके 2 म्हणजे 21. आणि 21 ची जर फोड केली तर 17 त्रिक 21. आता पुढचा भाग बघू. 17 ही मूळ संख्या असल्याने 17ला फक्त 1 नेच भाग जाऊ शकतो. त्याच्यामुळे त्याचा भागाकार लिहिले, विभाजन लिहिले 1 गुणिले 17. त्यानंतर ते 102 येते. 102चं जर विभाजन करायला गेले तर 2 ने भागूया तर आपले उत्तर येते 51. आणि 51 ची फोड केली तर 17 त्रिक 51 आपले उत्तर आहे. म्हणून 2 गुणिले 3 गुणिले 17 लिहिले. 170 ला जर विभागायला गेलो तर 170 ला 17 ने भागले तर उत्तर येते 10 आणि 10 ची फोड येते 5 आणि 2. आता मसावी काढण्यासाठी आपण काय पाहतो? सगळ्यांमध्ये सामायिक कुठली विभाजक सगळ्यात मोठी आहे? तर 17 17 17 सगळ्यात मोठी असल्याने आपण याचा मसावी लिहिला 17. लसावीमध्ये काय पाहतो? कुठली संख्या जास्तीत जास्त वेळा आली? तर येथे पाहू शकता 17 ही सगळ्यात जास्त वेळा आली. 2 आणि 5 आणि 3 ही एक एकदा आली आणि 1 सुद्धा एक एकदा आली. तर सगळ्यांचा गुणाकार केला तर आपलं उत्तर येईल 510. म्हणजेच काय? ह्या तिन्ही संख्यांचा लसावी आहे 510 आणि मसावी आहे 17. आता 23 आणि 69 पाहूया. 23 ही मूळ संख्या असल्या कारणाने 1 गुणिले 23 हे उत्तर येते आणि 69चा उत्तर जर भाग करायला गेलो तर 3 गुणिले 27 केले. तर आता यामध्ये मसावीमध्ये आपण काय पाहतो? दोघांमधली असलेली समान विभाजक. तर इथे 23 आहे, इथे 23 आहे, त्याच्यामुळे मसावी झाला 23. लसावीमध्ये काय पाहतो? कुठली मोठी संख्या किंवा कुठली संख्या जास्तीत जास्त वेळा दोन्ही विभाजकामध्ये येते. तर इथे आपण पाहिले 23 आणि 3 ही एक एकदा आली. 23 आणि 1 एक एकदा आली. म्हणून 23 गुणिले 1 गुणिले 3 जर केले तर आपल्याला उत्तर भेटते 69. म्हणून लसावी झाला त्याचा 69. आता पुढचा भाग. यामध्ये आहेत 21, 49 आणि 84 याचा आपल्याला काढायचा आहे लसावी आणि मसावी. तर काय करूया? पहिले सगळ्यांची फोड करूया. तर फोड केली तर आपल्याला भेटेल 3 गुणिले 7 म्हणजेच 21. इथे भेटेल 7 गुणिले 7 आणि इथे भेटेल 2 ने जर याला भागले तर आपल्याला काय उत्तर भेटेल? 2 चोक 8 आणि 2 दुणे 4 म्हणजे झाली 42. 42 ला 2 ने भागले तर उत्तर आले 21 आणि 21 ची फोड आपल्याला 7 गुणिले 3 माहितीच आहे. तर मसावीसाठी आपल्याला काय महत्वाचं आहे? सगळ्यांमध्ये कुठली संख्या सगळ्यात मोठी आहे आणि ती समान आहे? तर ती आहे 7. म्हणून या तिन्ही संख्यांचा मसावी झाला 7. लसावीमध्ये काय आपण पाहतो? सगळ्यात जास्त गुणलेली किंवा सगळ्यात जास्त आलेला विभाजन कुठली संख्या आहे? तर पाहू शकता 7 ही 2 वेळा आली, 2 ही 2 वेळा आली आणि 3 ही एकदा आली. म्हणून त्या सगळ्यांचा गुणाकार केला तर 588 उत्तर आले. म्हणजेच काय? 21, 49, 84 यांचा मसावी याला 7 आणि लसावी याला 588. त्यानंतर आहे 32 आणि 46. आता यानंतर आहे 36 आणि 42. 36 ची फोड केली तर 2 गुणिले 2 ने भागले तर उत्तर आले 18. 18 ला 2 ने भागले तर उत्तर आले 9 आणि 9च्या फोड आहे 3 3. 42 ला भागले तर 2 गुणिले 21 येते, कारण 21 दुणे 42 आणि 21 ची फोड आहे 7 आणि 3. तर मसावी काढण्यासाठी यामध्ये समान विभाजक कोण आहे? तर आपण पाहू शकतो 3 3. परंतु जर आपल्याला लसावी काढायचं असेल तर लसावीसाठी आपल्याला काय करावं लागेल? कुठली संख्या जास्तीत जास्त वेळा गुणाकारात विभाजनात आली? तर आपल्याला 2 2 ही संख्या 2 वेळा आली, 3 3 ही 2 वेळा आली आणि 7 ही एकदा आली. त्या तिघांचाही गुणाकार केला तर आपल्याला भेटते 252, जी आहे या दोन्ही संख्यांचा लसावी. तर ह्यांमध्ये आपण लसावी काढूया फटाफट. 15, 25 आणि 30. तर उभ्या मांडणीनुसार जर 5 ने जर ह्या सगळ्यांना भागले तर 3 संख्या असतील तर तुम्ही उभ्या मांडणीने जावा, 2 संख्या असतील तर आडव्या मांडणीने फटाफट उत्तर काढा. आता 5 ने जर सगळ्यांना आपण पाहू शकतो 25, 15 आणि 30
हे सगळे 5च्या पाड्यात येतात म्हणून 5ने सगळ्यांना भागले तर उत्तर आले 5 त्रिक 15, 5 5 25 आणि 5 36. आता आपल्याला उत्तर आले 3. तर 3 ने 3 ला एकदाच भाग जाऊ शकतो. 5 ला भाग जाणार फक्त 5 आहे, पण तू 6 ला भाग जाणारे 3 ने जर भागले तर उत्तर आले 2. तर ह्यात सगळ्यांचा 5 3 1 5 2 तेव्हा सगळ्यांचा 5 3 1 5 2 या सगळ्यांचा गुणाकार केला तर आपल्याला भेटेल उत्तर 150. आता संख्या 18, 42 आणि 48. तर 18चा भाग पडले तर आपल्याला 2 3 3 उत्तर येईल. 42 हे भाग पडले तर 2 3 7 येईल. 48 हे भाग पडले तर 3 वेळा 2, 4 वेळा 2 आणि 3 येईल. आता मसावी काढण्यासाठी आपण काय पाहतो, कुठली संख्या जास्तीत जास्त वेळा सगळ्यांमध्ये समान आली. तर 2 आणि 3 इथे एक एकदा आहे, 2 3 एक एकदा आहे, इथेही 2 आणि 3 एक एकदा आहे. म्हणजेच काय, 2 आणि 3चा गुणाकार केला तर आपल्याला भेटेल यांचा मसावी. लसावी म्हणजे काय, कुठली संख्या जास्तीत जास्त वेळा गुणली गेली. तुम्ही पाहू शकता 3 आणि 3 इथे जास्तीत जास्त वेळा इथेच गुणली गेली म्हणून 3 आणि 3 एकदा लिहिले. 7 ही एकदाच आली आणि 2 ही 4 वेळा आली त्याच्यामुळे 2 4 वेळा लिहिली आणि सगळ्यांचा गुणाकार केला तर लसावी आला 1008. त्या दोन्ही संख्यांचा लसावी आणि मसावी आहे 6 आणि 1008. आता चौथा 4, 12 आणि 20. तर ह्या दोन्ही संख्या तिन्ही संख्या जर पाहिल्या तर 2 ने भाग जाऊ शकतो म्हणून आपण 4 चा लिहिला 2 गुणिले 2, 12 चा लिहिला 2 गुणिले 2 गुणिले 6. आता चौथा प्रश्न पहा, 4, 12 आणि 20 या सगळ्यांचा लसावी आणि मसावी काढू. तर 4 ची फोड केली तर 2 गुणिले 2 येते, 12 ची फोड केली तर 2 गुणिले 6 आणि 6 म्हणजे काय 2 गुणिले 3, 20 ची फोड केली तर 2 गुणिले 10 आणि 10 म्हणजे 2 गुणिले 5. आता लसावी काढण्यासाठी काय पाहतो, सगळ्यांमध्ये सामायिक विभाजक किती आला, तर इथे 2 गुणिले 2 आला, इथे 2 गुणिले 2 आला, इथे 2 गुणिले 2 आला, म्हणजे आपण ह्या सगळ्यांचा आपण 2 गुणिले 2 आपण घेतला तर आपल्याला उत्तर आले 4. आता लसावी म्हणजे काय, कुठली संख्या जास्तीत जास्त वेळा विभाजनात आली, तर 2 गुणिले 2 ही 2 वेळा आली आहे, 3 एकदा आली, 5 एकदा आली, त्या सगळ्यांचा गुणाकार केला तर उत्तर आले 60. म्हणजेच काय, दिलेल्या संख्येचा लसावी 60 आणि मसावी 4. आता पाचवी संख्या आहे 24, 40, 80 आणि 120. तर 24 चे आपण भाग पडले तर आपल्याला भेटते 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3. 40 चे भाग पडले तर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5. 80 चे भाग पडले तर 4 वेळा 2 गुणिले 5 आणि 120 चे भाग पडले तर 3 वेळा 2 आणि 3 आणि 5. आता मसावी काढण्यासाठी काय, तर आपल्याला पाहायचे कुठली संख्या विभाजनात जास्तीत जास्त वेळा सगळ्यांमध्ये समान आहे. तर 2 गुणिले 2 ही 3 वेळा सगळ्यांमध्ये समान असल्या कारणाने आपण तिघांचा गुणाकार केला तर उत्तर आले 8. लसावीमध्ये काय, कुठली संख्या जास्तीत जास्त वेळा गुणाकारात आली, तर इथे 3 एकदा आली, 5 एकदा आली, 2 ही 4 वेळा आली, तर ह्या सगळ्यांचा गुणाकार केला तर आपल्याला उत्तर आले 240. तर लसावी आहे यांचा 240 आणि मसावी आहे यांचा 8. तर अशा प्रकारे आपल्याला सांख्यिक तर अशा प्रकारे आपल्याला ही सांख्यिक उदाहरणे सोडायची आहेत. आता पाहूया शाब्दिक उदाहरणे कशी सोडवायची ते. एका संख्येला 8, 9, 10, 15, 20 या संख्याने भागले असता प्रत्येक वेळी बाकी 5 उरते, तर अशी लहानात लहान संख्या कुठली. तर आपण धड्यामध्ये पाहिले अशीच एक आपल्याला उदाहरण दिले होते, त्यामध्ये बाकी 3 उरत होते. आता आपल्याला उदाहरणात आपल्याला बाकी 5 उरते. आपण पहिल्यांदा काम करू, यांचा लसावी काढू आणि लसावीमध्ये आपण 5 जोडू, तर जी संख्या आपल्याला मिळेल ती असेल याचे उत्तर. तर एक काम केले, या सगळ्यांचा आपण लसावी काढण्यासाठी आपण विभाजन केले तर 8चे विभाजन हे आले, 9चे हे आले, 10चे हे आले, 15चे 3 5 आणि 20चा 2 गुणिले 2 गुणिले 5. लसावीमध्ये आपण पाहतो काय, कुठली संख्या जास्तीत जास्त वेळा आली हर एक विभाजनात, तर 2 2 वेळा आली, 5 एकदा आली, 3 2 वेळा आली, आणि इथे 2 3 वेळा आली, तर आपण 2 3 वेळा घेऊ, 3 वेळा 2 घेऊ आणि 5 एकदा घेऊ. सगळ्यांचा गुणाकार केला तर 360 आली. म्हणजेच काय, दिलेल्या संख्यांचा आपला लसावी भेटला 360. आता या सगळ्या संख्यांना भागले तो प्रत्येक वेळी बाकी 5 उरली. म्हणजेच काय, आपण त्या सगळ्या संख्यांमध्ये म्हणजे या सगळ्यांच्या लसावीमध्ये आपण 5 आपण जोडूया, तर उरलेली संख्या आली संख्या 365. म्हणजेच काय, ही इष्ट संख्या 365 आहे. जेव्हा आपण 8 ने जेव्हा भागत जातो तेव्हा आपल्याला बाकी 5 उरणार. तर असे या सगळ्यांनी जर भागत गेलो तर आपल्याला बाकी नेहमी 5च उरत जाईल. तर आपण अशा प्रकारे आपण लसावीने आपण याचं उत्तर काढू शकतो. आता आपल्याला हे 348 छेद 319, 221 छेद 247 आणि 437 छेद 551 या संपूर्ण अंकांना संक्षिप्त रूप द्या. तर आपल्याला काढायचे काय, तर पहिले यांचा मसावी काढायचा आणि मसावीने ह्या दोघांना भागायचं, म्हणजेच कोणाला, अंशाला आणि छेदाला, तर त्याचं संक्षिप्त रूप भेटते. तर मसावी कसा काढायचा, तर भागाकार पद्धतीने मसावी काढू. तर पहिले छोट्या संख्येने मोठ्या संख्येला भागावे लागते, म्हणून 319 348 भागिले तर उत्तर आले 1. वजाबाई केली तर बाकी उरली 29. या बाकीने वरच्या भाजकाला पुन्हा भागायचे तेव्हा भागाकार गेला 11. तर 29 वजा केले आपल्या 2, तर आपल्याला उत्तर येते सगळ्यात शेवटी 0 0, म्हणजेच पूर्ण भाग गेला. तर आपल्याला माहितीये यावरती कुठली संख्या होती, तर ती म्हणजे होती
29, तर 30 आपली आली मसावी, आणि मसावीने आपण या सगळ्यांचे भागले तर आपल्या उत्तर येते 12/11. तर हेच आहे या दोन्ही संख्यांचे संक्षिप्त रूप. आता जाऊया 221 आणि 247 कडे. पुन्हा 221 ही छोटी असल्यामुळे 247 ला भागूया. तर भागाकार गेला 1, याची वजाबाकी केली, उरली 26. 26 ने 221 ला छेदले तर आपल्याला उत्तर येते 8. भागाकाराला 8, वजाबाकी केली तर उरली 13. 13 ने पुन्हा वरच्या भाजकाला भागले तर उत्तर आले 2, आणि भागाकार पूर्ण केला म्हणून 0 0 उत्तर आले. तर या दोन्ही संख्यांचा मसावी भेटला आपल्याला 13, आणि 13 ने या दोन्ही संख्याला भागले तर उत्तर येते 17/19. तर हा झाला ह्या दोन्ही संख्यांचे संक्षिप्त रूप. 221 चे 247 संक्षिप्त रूप झाले 17/19. आता तिसरा आहे 437/551. तर यांचं संक्षिप्त रूप काढू, त्याचा मसावी काढू. तर 437 ने 551 ला भागले तर उत्तराला भागाकार गेला 1, बाकी उरले 114. 114 ने वरच्या भाजकाला पुन्हा भागले तर भागाकार गेला 3. 437/551 ला संक्षिप्त रूप देण्यासाठी पहिले त्यांचा मसावी काढू. मसावी म्हणजे काय, भागाकार पद्धतीने काढायचा. तर सगळ्यात छोट्या संख्येने मोठ्या संख्येला भागले तर उत्तर आले 1. त्यानंतर बाकी उरले 114. 114 ने वरच्या भाजकाला पुन्हा भागले तर उत्तर आले 3. वजाबाकी केली तर आपल्या बाकी उरले 95. 95 ने पुन्हा त्या वरच्या बाकी किंवा भाजकाला भागायचे, त्या भागाकार गेला 1. वजाबाकी केली, उरले 19, आणि 19 ला आता या वरच्या भाजकाला भागले तर उत्तर आले 5. म्हणजे भागाकार गेला, म्हणजेच काय 19 या दोन्ही संख्यांचा काय झाला, मसावी, आणि त्याने जर ह्या दोघांना भागले तर उत्तर आले 23/19, 30. तर ह्या दोन संख्या झाल्या या दोन्ही संख्यांचे संक्षिप्त रूप. आता पुढचा, दोन संख्यांचा लसावे मसावे अनुक्रमे 432, 72. त्या दोन संख्यांपैकी एक संख्या 216 असेल तर दुसरी संख्या काढा. म्हणजेच काय, आपल्याला लसावी आणि मसावी दिलाय, तर त्या दोघांचा गुणाकार केला तर दोन संख्या म्हणजे एक आपल्याला उत्तर भेटते. त्या उत्तरातली एक संख्या आहे 216, तर दुसरी संख्या कुठली. तर आपण काय करायचं, दोघांचा दोन्ही साईडला गुणाकार असतो, कारण आपल्याला काय माहितीये, दोन संख्यांचा गुणाकार हा खरं तर त्या दोन्ही संख्यांच्या लसावी आणि मसावीचा गुणाकार असतो. तेव्हा आपण काय करू, लसावी मसावीचा गुणाकार एका बाजूला लिहू, दुसऱ्या बाजूला आपला 216 गुणिले दुसरी संख्या जी आपल्याला माहिती नाही ती लिहू. आता 216 ने इथे भागले तर आपल्याला दुसरी संख्या मिळू शकते, आणि ह्या सगळ्यांचा भागाकार केला तर आपल्याला भेटते 144. भागाकार इथे दाखवलाय, तर आपल्याला दुसरी संख्या काय भेटली, 144. आता सातवी आहे 2 अंकी संख्या. 2 अंकी दोन संख्यांचा गुणाकार 765 आहे. म्हणजेच काय, या दोन संख्यांचा गुणाकार 765 भेटला, त्यांचा मसावी आहे 3. तर 765 आपल्याला भेटला, आणि मसावी 3 दिले, तर आपल्याला काय काढायचं, लसावी. तर 3 ने या साईडला 765 ला भाग गेला तर 255 उत्तर आले, म्हणजेच या संख्याचा लसावी भेटला 255. आता पुढचा, एका विक्रेत्याजवळ 392 मीटर, 308 मीटर, 490 मीटर लांबीच्या प्लास्टिकच्या दोऱ्यांची 3 गुंडाळी आहे. दोरी उरणार नाही अशा प्रकारे त्या तिन्ही गुंडाळ्यांची दोरींची संख्या, लांबीचे तुकडे पाडले तर प्रत्येक तुकडा जास्तीत जास्त किती लांबी झाला हे पाहायचंय. तर यासाठी आपल्याला काय काढावं लागेल, सगळ्यांचा मसावी काढू. तर मसावी काढताना आपल्याला सगळ्यांचे विभाजन केले, तर आपल्याला 392 चे विभाजक आले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 7 गुणिले 7. 308 चे आले 2 गुणिले 2 7 गुणिले 11, आणि 390 चे आले 2 गुणिले 5 गुणिले 7 गुणिले 7. आता या सगळ्यांमध्ये समान विभाजक कुठला आहे, तर 2 गुणिले 7 2 गुणिले 7 2 गुणिले 7. त्या दोघांचा गुणाकार केला तर उत्तर राहील 14. म्हणजेच काय, प्रत्येक तुकड्याची जास्तीत जास्त लांबी 14 मीटर करा. प्रत्येक तुकड्याची जास्तीत जास्त लांबी आपल्याला काय भेटेल, 14 मीटर असेल. तर प्रत्येक तुकड्याची जास्तीत जास्त लांबी आपल्याला काय भेटेल, 14 मीटर. आता 9 आहे, दोन क्रमगत समसंख्यांचा लसावी 180 आहे, तर संख्या कुठल्या. तर आपल्याला काय दिले, दोन क्रमगत संख्येमध्ये काय, दोन संख्यांचा गुणाकार आपल्याला पाहायचा आहे. तर दोन संख्यांचा लसावी आपल्याला काय भेटलाय, 180. तर आपण काम करूया, आपल्याला माहितीये दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे काय, तो लसावी आणि मसावीचा गुणाकार असतो. तर दोन संख्यांचा गुणाकार, एका संख्या जर 180 असेल तर 2 ने गुणले तर आपल्याला काय भेटेल, 360. तर 360 या दोन संख्यांचा गुणाकार झाला. त्या दोन संख्या मिळवण्यासाठी आपण 360 चे अवयव पाडू की त्यातील फरक 2 चा असेल. तर दोन क्रमगत संख्यांमधला फरक आपल्याला काढू शकतो. 360 ला 36 गुणिले 10 केले, 360 चे 118 गुणिले 20 केले, 360 ला 9 गुणिले 40 केले, 360 ला 4 गुणिले 90 केले. अशा प्रकारे आपण त्याची फोडी करत गेलो तर आपल्याला एवढ्या वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला उत्तरे भेटली. आता वरील जोड्यांमध्ये फक्त 18 आणि 20 या दोनच क्रमगत संख्या समसंख्या आहेत. म्हणजे 18 आणि 20 या दोनच संख्या क्रमगत संख्या आहेत, ज्यांच्यामध्ये आपल्याला 180 ही लसावी भेटू शकते. तर इष्ट संख्या 18 आणि 20 भेटली, त्यामुळे याचे उत्तर आले 18 आणि 20. तर या भागात आपण पाहिले काय काय अभ्यास केला, तर लसावी आणि मसावीचा वेगवेगळा उपयोग, आणि त्यानंतर सराव संचाचा अभ्यास. तर चला, इथे आपला धडा संपला.
पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू आपला पुढचा धडा. तोपर्यंत धन्यवाद.